भोंदू बाबा कॅप्टन उर्फ अशोक खरातच्या विकृत कृत्याचा व्हिडिओ समोर। ज्योतिष सांगण्याच्या बहाण्यानं खरातकडून महिलेसोबत विकृत कृत्य। नाशिकमध्ये महिलेवर अत्याचार प्रकरणी अशोक खरातला अटक। सुषमा अंधारेंकडून आरोपीचे फोटो ट्विट करत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांवर निशाणा। कॅप्टन खरातांचं वैयक्तिक आयुष्य किंवा त्यांच्यावर झालेल्या आरोपांबाबत कल्पना नाही। आता जे आरोप होत आहेत त्याबाबत पोलीस निष्पक्षपणे चौकशी करतील। विरोधकांच्या आरोपांवर चाकणकरांचं स्पष्टीकरण। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना। केंद्रीय संचालन समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार। तिन्ही राज्यात फडणवीस प्रचारासाठी उतरण्याची शक्यता। उत्तराखंडप्रमाणे महाराष्ट्रात समान नागरी कायदा लागू करा। भाजप आमदार परिणय फुकेंची विधान परिषदेत मागणी। बारामती विधानसभा निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी। सुप्रिया सुळेंची सुनेत्र पवारांच्या विरोधात उमेदवार न देण्याची भूमिका आम्हाला मान्य नाही। राष्ट्रवादी लढणार नसेल तर आम्ही विचार करू। वडेट्टीवारांचं सूचक विधान। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये भाजपची बाजी, तर आमचा केसानं गळा कापला। अब्दुल सत्तारांचा भाजपवर आरोप। महसूल खात्यात अधिकाऱ्यांकडून इतिहासातील सर्वात मोठा महसूल घोटाळा। महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्याचं आश्वासन। आसावरी जगदाळेंना वर्ग 2 ची नोकरी। प्रशासकीय अधिकारी म्हणून आसावरींना महापालिकेत नोकरी। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार पुणे मनपा आयुक्तांनी दिलं नियुक्तीपत्र। न्यूज 18 मराठीच्या कॉटन किंग स्टुडिओ मध्ये आपलं स्वागत। नमस्कार, मी विलास बडे। तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र आणि बुलेटिनच्या सुरुवातीला आपण पाहूया एक संवेदनशील तितकीच धक्कादायक एक बातमी। डिजिटल युगात सुद्धा लोकतंत्र मंत्र आणि भोंदू बाबाच्या आहारी जातात आणि लोकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेऊन भोंदू बाबा लोकांचं शोषण करतात। नाशिकमध्ये अशाच भोंदू तंत्र ज्योतिषाचा पर्दाफाश झालाय। कॅप्टन अशोक खरात हा स्वयंघोषित कॅप्टन छोटा मोठा ज्योतिष नाही, तर नाशिकमधील नावाजलेली व्यक्ती, राजकीय पुढारी, मोठमोठे अधिकारी, सेलिब्रिटींचं ज्योतिष सांगणारा हा बाबा चर्चेत होता। हाय प्रोफाईल बाबा। मात्र महिला अनुयायाला गुंगीचं औषध पाजून बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर झाला। या प्रकरणी नाशिक पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या। या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय ते सुषमा अंधारेंनी केलेल्या आरोपांमुळे। बलात्काराच्या आरोपात अटक झालेला अशोक खरात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांचा गुरु आहे असा आरोप करत त्यांनी खळबळ उडवून दिली आहे। दरम्यान या स्वयंघोषित कॅप्टनच्या क्राईम कुंडलीवरती आपण एक नजर टाकूया। हा कसा भोंदूगिरी करत होता। महिलेला गुंगीचं औषध देऊन त्यांच्यावरती अत्याचार करायचा, बलात्कार करायचा हा भोंदू। ह्याचा चेहरा जरा नीट बघा। पीडितेच्या आरोपाच्या नंतर अशोक खरातला पोलिसांनी बेड्या ठोकल्यात। हा तो चेहरा आहे ज्याने अनेक लोकांच्या विश्वासाचा विश्वासघात केलाय। नाशिकच्या कॅनडा कॉर्नर मधल्या ऑफिसवर जेव्हा पोलिसांनी छापा टाकला, त्या छाप्यामध्ये काय सापडलं? त्या छाप्यामध्ये सापडले अनेक व्हिडिओ आणि केवळ तो अत्याचार करायचा नाही, तर त्यात हे व्हिडिओ तो रेकॉर्ड करायचा। नाशिकच्या पोलिसांच्या हाती हे सगळे व्हिडिओ आता महत्त्वाचे पुरावे लागलेले आहेत। आणि या व्हिडिओमध्ये काय, एक पेन ड्राईव्ह, आणि त्या पेन ड्राईव्हमध्ये हे सगळे व्हिडिओ, त्यात अत्याचाराचे सगळे व्हिडिओ त्यांनी रेकॉर्ड केले। ह्याची विकृती बघा। हा लोकांचे भविष्य सांगतो असं सांगून गुंगीचं औषध देऊन महिलांवर अत्याचार करायचा। पुन्हा कदाचित त्यांना ब्लॅकमेल करत असावा। आतापर्यंत एकूण 58 असे बिभत्स व्हिडिओ समोर आलेले आहेत आणि या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की तो महिलांवरती कशा प्रकारे अत्याचार करायचा।
58 महिला, 58 पीडिता आणि महाराष्ट्रातलं हादरवून टाकणारं हे एक वास्तव. पोलीस स्टेशन सरकारवाडा येथे CR नंबर 74/2026 असा गुन्हा दाखल झालेला आहे फिर्यादीच्या तक्रारीवरून. भारतीय न्यायसंहिता कलम 64, 74, 351 आणि जादूटोणा प्रतिबंधक कायदा कलम 3, कलम 1, 2 प्रमाणे हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपास चालू आहे. क्राईम ब्रांच युनिट 1 आणि गुंडा पथक तपास करीत आहे. त्या व्यक्तीवरती कारवाई करण्यात आलेली आहे आणि महिलांच्या शोषण करण्याच्या बाबतीमधली जर का त्या पुरावे असतील तर नक्की त्या बाबतीमधील चौकशी पूर्ण होऊन तेही त्याच्यावरती कारवाई होईल. सध्याला चौकशी अजून चालू आहे. त्यांना अटक करण्यात आलेली आहे. चौकशी पूर्ण होईपर्यंत कुठल्याही निष्कर्षापर्यंत मी आज येऊ शकणार नाही किंवा बोलू शकणार नाही, परंतु त्या व्यक्तीवरती नक्कीच कायद्यानुसार नियमानुसार त्यांच्यावरती कडक कारवाई करण्यात येईल. संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकणाऱ्या या घृणास्पद भोंदूगिरीचा पर्दाफाश झालाय. महाराष्ट्रातले अनेक बडे राजकीय नेते, ज्याच्या पायावरती लोटांगण घालायचे, ज्याच्या डोक्यावर छत्री धरायचे, तो हा हाय प्रोफाईल बाबा, त्याची विकृती आता चव्हाट्यावर आली आहे. अनेक जण त्याला महाराष्ट्राचे एप्स्टीन फाईल म्हणतायत. लोकांच्या आस्थेचा खून करणाऱ्या या विकृत भोंदूची काळी कुट्ट कहाणी जरा नीट बघा. महाराष्ट्रातला हाय प्रोफाईल बाबा गजाड भविष्य सांगण्याच्या बहाण्यानं महिलांवर अत्याचार. महिलेच्या तक्रारीनंतर नराधमाला बेड्या. अनेक नेते सेलिब्रिटी कॅप्टन खरातच्या पायावर. स्वतःला ब्रह्मांडाचा गुरु म्हणवणाऱ्या या हाय प्रोफाईल बाबाच्या पायावर मोठे नेते, सेलिब्रिटी, उद्योजक नतमस्तक व्हायचे. त्याच्या पुढे हात जोडायचे, त्याचे पाय धुवायचे. पण ज्यांनी विश्वासानं आपला हात त्याच्या हातात दिला त्या या बहिणींच्या आबरूवर अशोक खरात या नराधमानं हात टाकलाय. एका महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. आता न्यायालयानं त्याला पोलीस कोठडीत पाठवलं. कॅप्टन अशोक खरात हा राजकीय नेते, सेलिब्रिटींचं भविष्य सांगायचा. भविष्य सांगताना अघोरी उपाय सुचवायचा. हाताची करंगडी कापण्याचा उपाय सुचवायचा. बाबा आपली लघवी भक्तांना प्यायला सांगायचा. विकृत उपायाच्या नावाखाली त्यानं महिलांचं लैंगिक शोषण केलं. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर या अशोक खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या संचालिका आहे. नुसत्या संचालिका नाहीत तर अशोक खरातांच्या डोक्यावर छत्री पकडणे, कधी त्याची पाद्यपूजा करणे, असे अनेक व्हिडिओ फुटेज, फोटो या निमित्ताने बाहेर आले. ज्या महिला आयोगाकडून महिलांचं सबलीकरण, समुपदेशन आणि समावेशन करणं अपेक्षित आहे, त्या महिला आयोगानेच जर महिलांचं शोषण करणाऱ्या व्यक्तीची पाद्यपूजा करत